प्रेक्षकांनो वचने दिले तू मला मालिकेचा आजचा 5 एप्रिलचा भाग जबरदस्त धमाकेदार आहे. म्हणजे जेव्हा ऊर्जाच्या लग्नाची बातमी शौर्यला कळते दिव्याकडून, शौर्य डायरेक्ट येऊन धडकतो. तो म्हणजे ऊर्जाच्या घरी. आता शौर्य आणि ऊर्जामध्ये जोराचं भांडण झालंय. त्यात पाहुण्यांसमोर आता शौर्याने खूप मोठा तमाशा केलाय. ऊर्जाने शौर्याचं सगळं कर्ज फेडून हिशोब चुकतासुद्धा केलाय. पण प्रेक्षकांनो, मालिकेत असा एक जबरदस्त ट्विस्ट आलाय की ज्यामुळे मालिकेची सगळी समीकरणं बदलली आहेत. कारण हुळबुटेने पद्मा ऊर्जावरती हल्ला करणाऱ्या त्या हल्लेखोराला पकडलंय आणि त्याच्याच तोंडून कबुली घेतली आहे की त्याला हल्ला करायला लावणारा विक्रांत शिर्केच होता आणि हुळबुटे स्वतः आता विक्रांतला अटक करणार आहे. आता विक्रांतचे दिवस फिरलेत आणि बाजी मारली आहे ऊर्जाने. पण हुळबुटेच्या ताब्यात तो हल्लेखोर येतोय तरी कसा? आणि हुळबुटे आता विक्रांतच्या विरोधात अटक वॉरंट करणार आहे. म्हणजे खरं तर अटकच करणार आहे म्हणा की. बघूयात मग आजचा हा जबरदस्त धमाकेदार भाग. ऊर्जा पाहुण्यांचं म्हणणं ऐकून थोडीशी विचारात हरवलेली असते. पूर्वा हाक मारून तिला भानावर आणते. तेव्हा ऊर्जा पाहुण्यांना स्पष्ट सांगते की सॉरी, पण मला माझी आई माझ्या नजरेसमोर हवी. मी तिला नाही सोडू शकत. आता पूर्वा तिला खुणावते, गप्प बसायला सांगते. पण शालिनीच म्हणते की अहो पूर्वा वहिनी, बोलू देत की तिला. खरं तर ऊर्जाचा स्पष्ट वक्तेपणा, खरेपणाच तर आम्हाला आवडतो. अनंत जाधव म्हणतात की आणि ऊर्जा, मी म्हणतानाच काय म्हणालो की आमची मुलं आम्हाला नजरेसमोर हवेत. अहो पूर्वा वहिनी, हे बोलताना मी ऊर्जाचा विचार केला नसेल का? जसा आम्हाला आमचा परीक्षित आहे तशीच आम्हाला ऊर्जासुद्धा आमचीच आहे. आता त्यांचं बोलणं ऐकून पूर्वा इतकी भावूक होते. त्यात शालिनी म्हणते की आणि ऊर्जा, अगं आपण तुझ्या आईला सुद्धा घेऊन जाऊयात की आपल्यासोबत. तेव्हा पूर्वा म्हणते की वहिनी मी. त्यावर शालिनी म्हणते की अहो मला कळतंय, म्हणजे तिथे तुमचं बचत व गटाचं वगैरे काम नसेल, पण तुमचं मन रमेल असा एखादा व्यवसाय शोधूच की आपण. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. म्हणजे पूर्वाचं इतकं मन भरून येतं की ही लोक ऊर्जाचा विचार तर करतातच आहेत, पण सोबत तिचाही विचार करतायत. म्हणजे किती दिलदार, किती मोठ्या मनाची माणसं आहेत ही. पण नियतीला तर काही वेगळंच मान्य आहे. कारण ऊर्जाचं लग्न तर शेवटी शौर्यसोबतच होणार आहे. आता पूर्वा त्या पाहुण्यांना म्हणते की आपण जरा जास्तच पुढचा विचार करत नाही हो का? म्हणजे अजून आपलं लग्नाबद्दल काही बोलणंच झालं नाही आहे ते. तेव्हा अनंत जाधव मुद्दामच घाबरवून टाकतात त्या दोघींना. ते म्हणतात की अहो वहिनी, बोलणं वगैरे कशासाठी नाही, म्हणजे काही मानपान, काही द्यायचं घ्यायचं हे तर आहेच. आमच्या आता खूप अपेक्षा आहेत. आता शालिनी त्यांना ओरडते की अहो काहीही काय बोलताय तुम्ही. तेव्हा ते तिघेही अगदी खळखळून हसायला लागतात. शालिनी पूर्वाला म्हणते की अहो लाखात एक आहे तुमची ऊर्जा. आता तीच आम्हाला मिळते म्हटल्यानंतर तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्या. आता कुठे पूर्वाचा जीव भांड्यात पडतो. अहो तुमची ऊर्जा इतकी धडाडीची, इतकी निडर आहे. बाकीचं काय हो, आमचा परीक्षित बघूनच घेईल की. परीक्षितला आता ती विचारते की तुला काही विचारायचं असेल तर विचार ना ऊर्जाला. आता परीक्षितसुद्धा म्हणजे खूप पुढारलेल्या विचाराचा व्यक्ती आहे. तो म्हणतो की आई, अगं प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त मुलांनाच असतो का? आता शालिनी ऊर्जाला विचारते की ऊर्जा, तुला काही विचारायचं असेल तर विचार ना. तेव्हा ऊर्जा स्पष्ट सांगते की नाही, मला काहीही विचारायचं नाही आहे. आता पाहुण्यांना जरासं खटकतं, म्हणजे ते शांतच होऊन जातात. आता अचानक परीक्षितच म्हणतो की तुला काही विचारायचं नसेल, पण मला तुला प्रश्न विचारायचा आहे. आणि तो प्रश्न विचारतो की तुला हे लग्न का करायचं आहे ऊर्जा? तिकडे शौर्य ऊर्जाला भेटण्यासाठी इतका व्याकुळ झालेला असतो. सतत तो फोन ट्राय करत असतो, पण इकडे ऊर्जाने फोन सायलेंट ठेवला आहे. त्यात तो गाडी इतकी फास्ट चालवतो. आता इकडे ऊर्जा विचारते की सॉरी, पण मला तुमचा प्रश्नच कळला नाही. तेव्हा परीक्षित म्हणतो की ऊर्जा, इतकं फॉर्मल व्हायची गरज नाही आहे. तू मला तू म्हणू शकतेस.
मुळात तुला माझ्याशी लग्नच का करायचं आहे? म्हणजे तुला माझ्याबद्दल काही माहिती जाणून घ्यायची उत्सुकता नाही आहे का? तेव्हा ऊर्जा म्हणते की अहो पण तुमच्याबद्दल मला सगळी माहिती आहे की. तेव्हा परीक्षित विचारतो की कुठली? मी जॉब कुठे करतो, माझी सॅलरी किती आहे आणि माझ्या बाबांनी आता सांगितल्यानुसार जे पुढचे फ्युचर प्लॅनिंग. पण मुळात मी कसा आहे हे तुला माहिती आहे का? म्हणजे माझ्याबद्दल तुला काहीही माहिती नसताना तू तसंच माझ्याशी लग्न करणार आहेस? तेव्हा ऊर्जा आता विचारात हरवते हा. आता परीक्षित विचारतो की हे बघ, लग्न ना फक्त 2 कारणांमुळे होऊ शकतं. एक तर समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला सगळी सगळी माहिती असते आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात काही इंटरेस्टच नसतो. ऊर्जा त्याच्याकडे आता धक्क्याने बघायला लागते. कारण परीक्षित म्हणतो की पहिला ऑप्शन तर आपल्याकडे नाहीच आहे. याचा अर्थ परीक्षितने ओळखलंय की ऊर्जाला त्याच्यासोबत लग्न करायचंच नाही आहे. पण इथेच आता मोठा ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांनो. कारण ऐनवेळी शौर्याची जबरदस्त एंट्री होणार असते. आता शालिनी परीक्षितला समजावते की परीक्षित कदाचित ऊर्जाला काही विचारायचे असतील प्रश्न आणि आमच्यामुळे ते विचारत नसेल तर. त्यापेक्षा ऊर्जा तुम्ही दोघं एकांतात बोललात तर. तेव्हा ऊर्जा पूर्वाकडे बघते. पूर्वा आता तिला खुणवते. इतक्यात शौर्य चाळीत पोहोचलेला सुद्धा असतो. तो आता गाडीतून पटकन खाली उतरतो आणि धावतच ऊर्जाच्या घराकडे येतो. आता पूर्वा स्वतः ऊर्जाला उठवते. परीक्षित आणि ऊर्जा दोघेही आता बाहेर जाणार त्या आधीच शौर्य नेमका त्यांच्या समोर येऊन धडकतो. शौर्याला पाहता क्षणी ऊर्जा अक्षरशः हादरून गेलेली असते. ती धक्क्याने विचारते की तू इथे काय करतोस शौर्य? आता तर पूर्वाला सुद्धा धक्का बसतो. कारण अचानक शौर्य आलाय. शौर्य चिडूनच म्हणतो की ऊर्जा तू हे लग्न नाही करू शकत. आणि तो चक्क पाहुण्यांसमोर येऊन हात वगैरे जोडतो की प्लीज तुम्ही जा इथून. आता पूर्वा त्याच्यावरती चिडते की शौर्य, ऊर्जाला तुलाची एक शब्दही बोलायचा नाही आहे, तू का आलायस इथे? तेव्हा शौर्य तिलाही रिक्वेस्ट करतो की प्लीज काकू, ऊर्जा हे लग्न नाही करू शकत. हा स्वतःच ठरवून मोकळा होतो. ऊर्जा आता त्याच्यावरती भडकते. शौर्य तू मुळात इथे आलायसच का? तू निघ बरं इथून. शौर्य तिला सांगतो की नाही मी नाही जाणार आहे. पाहुण्यांना तो हात जोडून रिक्वेस्ट करतो की प्लीज हे लग्न नाही होऊ शकत, तुम्ही जा इथून. आता पूर्वा त्याच्यावरती भडकते. शौर्य तुझं डोकं फिरलंय का? शौर्य परीक्षित समोर जाऊन हात जोडून विनंती करतो की मित्रा प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतोय, तू तुझ्या आईबाबांना घेऊन जा ना इथून, कारण हे लग्न नाही होऊ शकत. ऊर्जा त्याच्यावरती चिडते. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही ऊर्जा, तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न नाही करू शकत. ऊर्जा तरीही त्याच्यावरती चिडते की तू जा इथून. आता तर ऊर्जा दात ओठ खात त्याला सांगते की तू जा इथून. तेव्हा शौर्यही हट्टालाच पेटतो. नाही जाणार आहे, मी अजिबात नाही जाणार आहे. जोपर्यंत हे लोक इथून जात नाहीत ना तोपर्यंत नाही जाणार आहे. आता मात्र वातावरण खूपच गरम झालेलं असतं. कारण अनंत जाधव चिडून विचारतात की काय आहे हा प्रकार, नक्की काय चाललंय इथे? शालिनी विचारते की ऊर्जा, आणि हा कोण आहे मुलगा? तुला का सांगतोय की तू हे लग्न करू नकोस? पण परीक्षित ही परिस्थिती समजून घेतो आणि ऊर्जाची मनस्थितीसुद्धा. तो विचारतो की ऊर्जा, हेच ते कारण आहे का की तू माझ्याबद्दल काहीही माहिती जाणून न घेता माझ्याशी लग्न करायला तयार होतीस? पण आता ऊर्जासमोर एक धक्कादायक खुलासा होतो. कारण पूर्वा रागाच्या भरात शौर्यला बोलून जाते की तुझी आजी इथे आली होती तुझ्या जीवाची भीक मागायला. ती असं वागत बोलत होती की जसं काही तू मरायला टेकलायस. ऊर्जा धक्क्याने विचारते की काय? तेव्हा पूर्वा सांगते की हो, पण मी किती बरोबर ओळखलं ना या लोकांना. नाटकं चालू होती नुसती. आज अचानकच उगवलाच इथे तमाशा करायला. आता पूर्वा स्वतः शौर्याला सांगते की तू निघ इथून. ती इतकी भडकलेली असते. पण शौर्य जागचा हलायला तयार नसतो. अचानकच ऊर्जा म्हणते की थांब आई, मला बोलायचं आहे याच्याशी. पूर्वा धक्क्याने विचारते ऊर्जा, फक्त 2 मिनटं. ऊर्जा रागातच शौर्याला खेचतच किचनमध्ये घेऊन जाते आणि त्याच्यावरती भडकते की तू का आलायस ते? तू माझी फसवणूक केलीस शौर्य.
आणि आता मी स्वतःच्या आयुष्यात काहीतरी करायला जाते तरी तुला ते करू का द्यायचं नाही आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की ऊर्जा माती करतेस यार तू तुझ्या आयुष्याची. अगं तुला हे लग्न करून पश्चातापच होणार आहे, कारण तुझं प्रेम आहे माझ्यावरती. तेव्हा बाहेर पाहुणे धक्क्याने पूर्वाकडेच पाहत असतात. ऊर्जा त्याला चवताळते की माझं प्रेम नाही आहे तुझ्यावरती शौर्य. नक्की काय तमाशा चालू आहे ना ते पाहुण्यांनाही कळत नसतं, तेही गोंधळून जातात. आता पाहुण्यांसमोर पूर्वाला इतकं लाजिरवाणी वाटत असतं ना. शौर्य चिडून विचारतो की का खोटं वागतेस तू ऊर्जा? तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबतही सुखी नाही राहू शकत. का फसवतेस स्वतःला? ऊर्जा आता चवताळते, फसवण्याबद्दल तर तू मला बोलूच नकोस. माझ्या घरी माझ्या लग्नाची बोलणी सुरू असताना तू इथे येऊन तमाशे का करतोय शौर्य? तुला असं वागून काय मिळवायचं आहे? तेव्हा शौर्य ऊर्जाची इतकी तळमळीने समजूत घालतो की ऊर्जा प्लीज, तू रागात करते हे सगळं. मी तुझ्याशी खोटं नाही वागलोय. प्लीज ऊर्जा थोडे दिवस थांब, तुला कळेल. मी हात सोडून रिक्वेस्ट करतोय तुला. अगं जी चूक मी केलीच नाही आहे त्याची शिक्षा तुम्हालाही का देतेस आणि स्वतःलाही? ऊर्जा त्याच्यावरती पुन्हा चवताळते की बंद कर रे तुझी नाटकं. माझ्या घरी इथे लग्नाची बोलणी चालू आहेत शौर्य. अचानक तू येतो पाहुण्यांसमोर, त्या मुलासमोर, त्या मुलांच्या आईवडिलांसमोर असा तमाशा करतोयस. माझ्या मनावरती याचा काय परिणाम होईल? माझ्या आईच्या मनावरती काय परिणाम होईल याचा थोडाही विचार केला नाही आहेस? नसशीलच केला अरे, कारण तू कधी दुसऱ्यांबद्दल विचार करूच शकत नाही ना. तू फक्त स्वार्थी आहेस. शौर्यही तितकाच चिडलेला असतो. रागाच्या भरात तोही तसंच बोलतो की हो आहे मी स्वार्थी आहे. तुझ्या सुखाचा विचार करणं हा पण माझा स्वार्थच आहे ऊर्जा. तेव्हा पाहुणे बाहेर पूर्वाकडे धक्क्याने बघतच असतात. प्लीज तू हे सगळं थांबव. तेव्हा ऊर्जा त्याला पुन्हा एकदा ताकीद देते की मी माझ्या आयुष्यात काय करायचं हे तू ठरवायचं नाही आहेस शौर्य. बऱ्या बोलाने तू निघ इथून शौर्य, बस आता. आता ऊर्जासुद्धा वाद घालून वैतागते. तेव्हा शौर्य म्हणतो की ठीक आहे, कारण ऊर्जाला समजावणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. शौर्याला लवकर कळतं. आता तो रागाच्या भरात बाहेर जातो आणि परीक्षितला जाऊन रिक्वेस्ट करतो की मित्रा, हे बघ, माझी तुझी ओळख नाही आहे, माझी तुझ्यासोबत दुश्मनीसुद्धा नाही आहे, पण या मुलीला कळतच नाही आहे की ती काय वेडेपणा करते ती. प्लीज हे लग्न नाही होऊ शकत, तुम्ही जा इथून. शौर्यने पाहुण्यांनाच आता असं बोलल्यानंतर पूर्वा आणि ऊर्जा त्याच्याकडे इतक्या रागात बघतात ना. आता अनंत जाधव चिडतात. काय चाललंय नक्की इथे? पूर्वा त्यांना विनंती करते की हे बघा, प्लीज तुम्ही त्या मुलाचं काहीही ऐकू नका. तेव्हा शालिनी म्हणते की अहो, तुमच्या मुलीचं आणि या मुलाचं बोलणं असंही आम्ही ऐकलंच की, त्यामुळे इथे नक्की काय चाललं आहे ते आम्हाला कळतंच आहे की. आता अनंत जाधव म्हणतात की हे बघा, या कारणासाठी तुम्ही आम्हाला इतकं तडकाफडकी बोलवलं का? अहो हे तुमचं खाजगी आयुष्य आहे, त्यात तुम्ही आमचं का हसू करताय? शालिनी पूर्वाला म्हणते की तुमचं इथे जे काही चाललं आहे ना, म्हणजे हे सगळे इतकं गुंतागुंतीचं आहे ना की त्यात आमचा अपमान हा होतोच आहे. अनंत जाधवही म्हणतात की हे सगळे इतकं गुंतागुंतीचं प्रकार आहे, आता लग्नाची बोलणी करायलाच नको आहे. अशा वातावरणात तर बोलणे होऊच शकत नाहीत. शालिनीसुद्धा पूर्वावरती नाराज होते की हे बघा, खरं तर ना तुमचं खूप मोठी चूक झाली. तुम्ही या विषयासंदर्भात आधी तुमच्या मुलीशी बोलायला हवं होतं. आता रागाच्या भरात ते निघणार. ऊर्जा त्यांना थांबून रिक्वेस्ट करते की हे बघा, यात माझ्या आईची काहीही चूक नाही आहे. तेव्हा अनंत जाधव सांगतात की ते दिसतंच आहे आम्हाला, पण एक गोष्ट कळते की हे सगळं त्यांच्या कंट्रोलमध्ये सुद्धा नाही आहे. इतकं सगळं होऊनसुद्धा हा मुलगा अजूनही इथेच उभा आहे. तेव्हा शालिनीसुद्धा म्हणते की खरंच तुमचं चुकलं. आम्हाला तुम्ही या वेळेला लग्नाची बोलणी करायला बोलवायला नको होतं. ते आता परीक्षितला चालायला सांगतात. ते दोघे रागातच निघून जातात. ऊर्जा पूर्वा दोघे नुसतं खाऊ का गिळू नजरेने शौर्याला बघत असतात. आता परीक्षित मागे फिरतो आणि ऊर्जाला एक मोठा सल्ला देतो की ऊर्जा, या सगळ्याची मला खरंच काही आयडिया नव्हती.
नाहीतर मी माझ्या आईबाबांना हट्टाने इथे घेऊनच आलो नसतो. पण तुला एक सांगू का ऊर्जा, कुणाचं वरती तरी सूड उगवायचा, कुणाला तरी नकार द्यायचा, म्हणून प्लीज हे लग्न करू नकोस. कारण तू तुझं आयुष्य तर बर्बाद करशीलच, पण त्यासोबत दुसऱ्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होतील. हे बघ, मी तुझं काम बघितलंय. आमची मुलगी आमचा सन्मान हे पेजसुद्धा फॉलो करतो. अगं खरंच खूप छान काम करतेस हा तू. हे ज्या काही गोष्टी असतील ना, तर त्या शांत डोक्याने सॉर्ट आऊट कर. ऑल बेस्ट. परीक्षेत तर ते तो निघून जातो. शौर्य खरा तर ऊर्जाचा राग शांत करायच्या ऐवजी आणखीन आगीत तेल ओतून भडकाच उडवतो की त्याचा. कारण ऊर्जा प्रचंड चिडते त्याच्यावरती. आता शौर्य समजवणार. ऊर्जा त्याला जाब विचारते की झालं तुझ्या मनासारखं? हा तमाशा करून तुला नक्की काय मिळालं? हा सगळा तमाशा करून तुला काय वाटतं शौर्य? की मी असा विचार करेन की बघा बघा हा मुलगा माझ्या किती प्रेमात आहे, तरीसुद्धा मी चूक करते. असा जर विचार करत असतील ना, तर चुकतोयस तो. आता शौर्य विचारतो की मग जर इतकं सगळं तुला करायचं होतं ना ऊर्जा, तर मग स्वतःहून मला फोन करून भेटायला का बोलवलं? आता पूर्वा हादरून जाते. ती विचारते की ऊर्जा, तू याला भेटायला बोलवलेत? तेव्हा ऊर्जा म्हणते की सांगते आई. आता ते शौर्याच्या नजरेला नजर देत विचारते की मी तुला फोन केला, मग तुला काय वाटलं असेल? की मी तुझा हात हातात घेईन आणि तुला सांगेन की मला कळलंय शौर्य, की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. माझी खरंच खूप मोठी चूक झाली, हेच वाटलं असेल ना? उचकतात ओठ खात सांगते की आता मी तुला सांगेन शौर्य, की मी तुला भेटायला का बोलवलं होतं ते. इकडे पद्मा पोलीस स्टेशनमध्ये हुळबुट्ट्याची भेट घेते खरी. खरं तर हा ट्रॅप हुळबुट्टे आणि पद्माचा होता. हुळबुट्टे म्हणतो की हुशार निघालं हो ते जागीरदार. तेव्हा पद्मा सांगते, हो ना साहेब, सुरुवातीला मला कळलंच नाही की ती असं का बोलतायत ते. त्यावर हुळबुट्टे सांगतो की जागीरदार आहे हो ते, असं सहजासहजी ते आपल्या ट्रॅपमध्ये अडकू नाही शकत म्हणतो मी. ते काल परवा झालेलं वकील नाही हो. जिथे लोकांचं डोकं संपलं ना, तिथे त्या जागीरदारचं अक्कल सुरू होतं. आता इथे पद्मा खूप मोठी माती खाते. म्हणजे इतकी मूर्ख निघाली आहे ना पद्मा, बिचारा त्या शौर्याला अडकवते. मग कारण माने तिथेच असतो ना, तो तर हर्षवर्धनचा माणूस आहे. म्हणजे हा हुळबुट्टे आणि ती पद्मा दोघे इतके मूर्ख आहेत ना. पद्मा आता हुळबुट्टेला विचारते की आता पुढे काय करायचं आहे साहेब? त्यावर हुळबुट्टे सांगतो की नाही मॅडम, पद्माताई तुम्ही आता काही करायचं नाही आहे. कारण ते हर्षवर्धन जागीरदार आता तुमच्यावरती विश्वास नाही ठेवणार म्हणतो मी. पण काही म्हणा पद्माताई, तुमचे ते इन्फॉर्मेशनचे सोर्सेस मात्र भारी आहे. आता सगळ्यात आधी ना ते विक्रांत शिर्केला अटक करायचं बघतो मी. त्याला एकदा ताब्यात घेतलं ना की मग सगळे प्रश्न सुटतील बघा. ते ऊर्जाताईचं 5 लाखाचं प्रकरण ते पण तिकडेच सुटतो असं वाटतंय मला. पद्माताई, इन्फॉर्मेशनसाठी सोर्सेस चांगली कामाला लावलेत हा तुम्ही. तेव्हा पद्मा म्हणते की तो आत्माराम गमरे सापडला काय तुम्हाला? तेव्हा हुळबुट्टे सांगतो की नाही पद्माताई, तो कुठला सापडतोय. ते लोकांनी ना त्याला बहुतेक गायब केला असणार आहे. कुठेही असू देता, आम्ही शोधून काढतो त्याला. पण तुमच्या इन्फॉर्मेशनचे सोर्सेस आमच्या सोर्सेसपेक्षा पण भारी निघालेत की. त्यावर पद्मा इतकी मोठी माती खाते इथे. ती सांगते की नाही नाही साहेब, माझ्याकडे कुठले इन्फॉर्मेशनचे सोर्सेस आहेत? ही माहिती तर मला शौर्यदादाने दिली. आता हे सगळं ऐकतो माने, तो तिथेच टपून बसलेला असतो ना. तेव्हा आता हुळबुट्टे विचार करतो की शौर्य, ओके ओके, म्हणजे ते साक्ष द्यायला येणार होतं ते पोरगं ना. पण ऊर्जाताई त्याच्याबद्दल काही सांगायलाच तयार नाही आहेत. एवढं लपवण्यासारखं काय आहे म्हणतो मी. त्यावर पद्मा आता खुलासा करते की साहेब, शौर्य म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार सरांचा मुलगा आहे. हुळबुट्टे आणि मानेसुद्धा हादरतो हा. त्याच्याबद्दल ऊर्जाताईला आत्ताच कळलं आणि ऊर्जाताईला खूप मोठा धक्का बसला आहे साहेब. तेव्हा हुळबुट्टे आता विचारात हरवतो की शौर्य हर्षवर्धन जहागीरदाराचा मुलगा आहे. जर तो त्याचा मुलगा आहे तर मग तो ऊर्जाला का मदत करत असेल?
प्रश्न होतोच ना. म्हणजे आता मानेला कळून चुकतं की फितुरी करणारा हर्षवर्धनच्या घरातलाच आहे. इकडे मात्र खूप मोठा राडा होऊन बसलाय. कारण ऊर्जा कपाटाकडे जाते आणि कपाटातून पैसे घेऊन येते आणि शौर्याच्या हातात टेकते. शौर्य विचारतो की हे काय आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की आजपर्यंत तू माझ्यासाठी जेवढे खर्च केलेत ना त्या सगळ्यांचा हिशोब. बाबांची स्कूटर घेऊन आलात त्याचे 15,000 रुपये. स्कूटर रिपेअरचे 750 तर मी तुला आधीच दिले होते. मला हॉस्पिटलला घेऊन गेलात तिथल्या ट्रीटमेंटचा खर्च, त्यानंतर औषध गोळ्यांचा खर्च सगळे मिळून 27,800 रुपये. शौर्याच्या डोळ्यातून अश्रू येतात यार. शौर्य म्हणतो की ऊर्जा काय आहे हे सगळं. त्याच्या हात ते पैसे घेताना थरथरतात. ऊर्जा त्याला सांगते एक मिनिट हा शौर्य, आणि पर्समधून ती पुन्हा 100 रुपये काढून त्याच्या हातात टेकते. हे तू माझ्यासाठी घेतलेल्या कानातल्यांचे पैसे. सॉरी हा शौर्य, तुझे पैसे चुकते करायला थोडा उशीर झाला. माफ करा मला, पण आपल्यातला हिशोब आता क्लिअर झाला आहे. ऊर्जाचा प्रत्येक शब्द शौर्याच्या काळजावरती घाव घालत असतो. कारण त्याने काय कल्पना केली होती आणि ते काय घडतंय. तुझं कर्ज आज मी चुकतं केलं शौर्य. तेव्हा शौर्य धक्क्यानं विचारतो की कर्ज. ऊर्जा काय बोलतेस अगं तू. प्रेम होतं ते. तेव्हा ऊर्जा सांगते की नाही हा शौर्य, ते प्रेम नव्हतं. शौर्याला ती बजावते की तू माझ्यासाठी जितकं काही केलं ना ते सगळं कर्ज आज चुकतंच झालंय शौर्य. त्यामुळे तुझ्याशी असलेले माझे सगळे संबंध तुटले. तुझ्याशी असलेला पाश माझा तुटला. हात जोडून ती विनंती करते की आज संपलं. ऊर्जा अक्षरशः शौर्यापासून तोंड फिरवते. शौर्य मात्र असा काही हादरलेला असतो ना. प्रेक्षकांनो, भाग संपत वय. भाग जरी संपला असला तरीसुद्धा पुढे 2 मोठे ट्विस्ट आले आहेत. आता ऊर्जाने धक्कादायक निर्णय घेतलाय. पूर्वाला ती सांगते या जगात मी कुणाशीही लग्न करायला तयार आहे. अगदी तशीच वेळ आली ना तर मी आयुष्यभर बिन लग्नाचे राहीन. पण आयुष्यात कधीच मी शौर्य हर्षवर्धन जहागीरदारशी लग्न करणार नाही. आणि रागाने धक्के मारून तिने शौर्याला घराबाहेर हाकलले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता हुळबुट्टे आनंदाची बातमी देतो. पोलीस स्टेशनात बोलावून घेतो. आता विक्रांतने पैसे देऊन ज्या गुंडाला ऊर्जावरती हल्ला करायला सांगितला होता तो गुंड हुळबुट्टेच्या ताब्यात असतो. आणि आता ऊर्जा त्याला ओळखते. हुळबुट्टे असा काही चोप देतो ना, तो कबुली देतो की त्याला हल्ला करायला लावणारा विक्रांत शिर्केच होता. आता विक्रांतचे काही खैर नाही आहे. हुळबुट्टेला मेन कारणच मिळाले विक्रांतला अटक करण्याचं. आता विक्रांतला अटक कशी होते आणि ऊर्जा त्याच्या विरोधात केस कशी लढते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल प्रेक्षकांनो.